इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेलविहिरीवरती हल्ला, भयंकर आग भडकली। डेपोमधलं तेल गटाराच्या पाईपमध्ये घुसल्यानं शहरातल्या अनेक भागांमध्ये आग पसरली। 9व्या दिवशीही इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच। तेहरानमध्ये बॉम्बवर्षाव, कित्येक शहरातल्या तेल डेपोंना बनवलं लक्ष्य। लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात 45 ठार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंग्लंडवरती संतापले। युद्धाला आठवडा झाल्यानंतर पाठवलेल्या 2 लढाऊ विमानांची गरज नाही असं फटकारलं। इंग्लंडचं वागणं लक्षात ठेवू असाही इशारा। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची 6 लाखांची फसवणूक। क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करण्याच्या नादात 6 लाख गमावले। कफपर्डे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। इराणविरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका वाहन चालकांनाही। सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं जनता मेटाकुटीला। पेट्रोल पंपावरती भल्या मोठ्या रांगा, तर प्रवासी वाहतूक देखील महागण्याची शक्यता। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना एबीपी माझाच्या हार्दिक शुभेच्छा। 5 नवनिर्वाचित महापौरांसोबतचा विशेष कार्यक्रम पहा दुपारी 12 वाजता। राज्यात रंगपंचमीचा उत्साह। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीस विविध रंगांचा अभिषेक, तर नाशिकमध्ये पेशवेकालीन राहडी सज्ज। सातारा जिल्ह्यातल्या बावधनमध्ये आज जगप्रसिद्ध बगाड यात्रा। राज्यातले लाखो भाविक बावधनमध्ये दाखल। सकाळी बगाड ओढलं जाणार। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज T20 वर्ल्ड कपची फायनल। मायदेशात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची ही टीम तगडी। वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव। ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा लक्ष्य सेन खेळणार अजिंक्यपदासाठी। 2001 पासून भारताला अजिंक्यपदाची प्रतीक्षा। चीनच्या तायपेके विरुद्ध अंतिम सामना आहे। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।